राज्यभरातील सर्व कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्यात आले। तसेच अकोल्यातही सुमारे 1500 कृषी सेवा केंद्र चालक अनिश्चित काळासाठी संपावर गेलेले आहेत। यावेळी विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत संप पुकारण्यात आला। वाशिम जिल्ह्यात उष्णतेचा कहर कायम असून तापमानाने उच्चांक गाठला। एप्रिल महिन्यातील सर्वाधिक 44.6°C तापमानाची नोंद झाली आहे। या तीव्र उकाड्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले। दरम्यान नागरिकांनी घराबाहेर जाणं टाळावं आणि आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाने केलं। नाशिक जिल्ह्यातील थंड हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात यंदा उन्हाचा कडाका चांगलाच वाढलाय। लासल गावात गेल्या आठवड्याभरापासून कमाल तापमान सतत 40°C वर आहे। आज तापमानाने 42.6°C उच्चांक गाठलाय। या तीव्र उष्णतेचा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसतोय। येवला तालुक्यातील नगरसूल परिसरात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। सध्या काढणी करून विक्रीसाठी साठवून ठेवलेला कांदा पावसामुळे भिजून गेला। अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली। वाघोलीतील वाघेश्वर चौक परिसरात झेब्रा क्रॉसिंग नसल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत। त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात निवेदन दिलं, मात्र अद्याप रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही। त्यामुळे संतप्त मुलीनं अपघातग्रस्तांची वेशभूषा करून अनोखं आंदोलन केलं। साताऱ्यातील कास तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वृक्षतोड केली, मात्र तोडलेल्या झाडांच्या लाकडांचा ढीग लागलाय। वन विभाग आणि सातारा नगरपालिका यांना वृक्षतोडीची काहीही माहिती नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं, मात्र वृक्षतोड केलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी जोरदार। अमरावतीत पोलीस कोठडीत असलेल्या ड्रग्ज तस्कराच्या घरावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली। यामध्ये 53 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं। त्याची किंमत सुमारे 7.95 लाख इतकी आहे। आधी 2 किलो 80 ग्रॅम एमडी ड्रग्ज प्रकरणाशी या संबंध असल्याचं तपासात पुढे आलं। त्यामुळे ड्रग्ज रॅकेटचं मोठं जाळं उघड होण्याची शक्यता आहे। रत्नागिरी शहरात पोलिसांनी प्रतिबंधित गुटख्यावर मोठी कारवाई केली। कोल्हापूरहून विक्रीसाठी आणलेला 3,27,000चा गुटखा आणि इको कारसह मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली। साताऱ्यातील शाहूपुरीत विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला अटक केली। आरोपींकडून एक देशी बनावटीची पिस्टल, एक जिवंत काडतुसासह 65,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। साताऱ्यातील गांधी मैदान परिसरात असणाऱ्या चौपाटीवर हाणामारी झाली। या घटनेनंतर प्रशासनानं या ठिकाणी असलेल्या गाडाधारकांना चौपाटी बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या। तर पालिकेत या विषयाबाबत बैठक घेतली जाणार। जालन्यात 11 एकर जमीन हडपण्यासाठी बनावट कागदपत्र तयार करून कोट्यवधीचा डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला। तत्कालीन दुय्यम निबंधक आणि भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षकांसह 5 जणांविरुद्ध फसवणूक आणि गुन्हेगारी गटाचा गुन्हा दाखल करण्यात आला। हिंगोलीत महामार्गावर सूचना फलक लावण्याची मागणी महामार्ग पोलिसांकडून अनेक वेळा करण्यात आली, मात्र महामार्ग पोलिसांनी पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करतोय। या महामार्गावर सूचना फलक नसल्यानं अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली। महाराष्ट्र रेल्वे परिषदेत कोरोना काळात बंद केलेल्या प्रवासी गाड्या तातडीनं पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली आहे। राज्यभरातील प्रवासी संघटना, रेल्वे अभ्यासक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या परिषदेत प्रलंबित प्रश्नांवर नाराजी व्यक्त करण्यात आली। विविध सूक्ष्म छोटा अनेक दशकं आपल्या कॅमेऱ्यात टिपणारे जगप्रसिद्ध छायाचित्रकार रघु राय यांचं निधन झालं। वयाच्या 83व्या वर्षी त्यांचं निधन झालंय। 2 वर्षापूर्वी राय यांना प्रोस्टेट कॅन्सर झालं होतं। राज्यभरातील कृषी केंद्र चालक आक्रमक झालेत। कृषी केंद्र चालकांनी आजपासून बेमुदत बंद पुकारलेला आहे। त्यामुळे राज्यभरातील 85,000 कृषी सेवा केंद्र बंद आहेत। विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारनं दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येतो। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला। यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। मोतीराम अग्रवाल कोऑपरेटिव्ह बँक सध्या घोटाळ्यामुळे चर्चेत असून या बँकेची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी सुरू आहे। व्यापाऱ्यांचे या बँकेत पैसे अडकल्यानं व्यवहारासाठी पैसे उपलब्ध नसल्याचं कारण व्यापाऱ्यांनी दिलं। बागेश्वर बाबांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अत्यंत संतापजनक वक्तव्य केले। त्या वक्तव्याच्या विरोधात गोंदिया शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर आंदोलन करण्यात आलं। धीरेंद्र शास्त्री यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। धीरेंद्र शास्त्री विरोधात काँग्रेसनं जोरदार आंदोलन केले। शिवरायांबाबत केलेल्या विधानाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी धीरेंद्र शास्त्रींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली।
म्हाडाच्या पुणे मंडळानं तातवडेमधील 792 घरांच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार आजपासून नोंदणी, अर्ज विक्री, अर्ज स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 8 जुलैला सोडतीचा निकाल जाहीर केला जाईल. तर या सोडतीतील घरं अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील असून घरांच्या किमती 46 लाख ते 65 लाख रुपयाच्या आहेत. नाशिक विमानतळावरील प्रवासी संख्येत 24% वाढ झाली आहे. 2025-26 मध्ये 4,21,000 प्रवाशांनी हवाई प्रवास केला. तर कार्गो निर्यातीत तिप्पट वाढ झाली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू करण्याची मागणी अधिक जोर धरली. सोलापुरात भारताची भीमज्योत महायात्रेचा कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपा अनुसूचित जाती मोर्चाकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सामाजिक एकात्मता, समता आणि संवैधानिक मूल्यांचा संदेश देण्यात आला. 10वी-12वीची परीक्षा लवकर झाल्याने निकालही लवकर लागण्याची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्र बोर्डाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे आता निकालाला विलंब होण्याची शक्यता आहे. संभाजीनगर मंडळातील 59 कर्मचारी संपात सहभागी असणार. बुलढाण्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून उष्णतेची लाट आली. असं असतानाही मलकापूर इथल्या 4थीच्या विद्यार्थ्याची परीक्षा 43° तापमानात पत्राच्या खोलीत घेण्यात आली. यावर पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. जिल्ह्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ होत असतानाही शिक्षण विभागानं दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा 40शी पार गेला. या कडक उन्हाचा फटका नागरिकांना नाही तर प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना बसतो. त्यामुळे सिद्धार्थ उद्यानातील वाघ आणि सिंहांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली. तसंच प्रत्येक पिंजऱ्यात कूलर लावण्यात आला. उत्तर महाराष्ट्रात एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सूर्य आग ओकतोय. तर नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पारा 41° पार गेला. तसंच जळगाव, धुळे, नंदुरबार हे जिल्हे उष्णतेचे हॉटस्पॉट ठरत असून आज या तीनही जिल्ह्यात कमाल तापमान 44° वर गेले. विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यात आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नागपूर, चंद्रपूर आणि बुलढाण्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. उष्णतेच्या लाटेत विदर्भ होरपळून निघाला असून या मोसमातील उच्चांकी तापमान ठरलंय. जेईई मेनच्या नोंदणीत 10 वर्षात दुपटीनं वाढ झाली. एकीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांकडून कर्मचारी कपात, कॅम्पस नोकर भरतीमध्ये घट होतीये. तर दुसरीकडे अभियांत्रिकी तंत्रज्ञान पदवी प्रवेशासाठीच्या संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्यालयाला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. स्वारगेट एसटी बस स्थानकावरील वाढती गर्दी लक्षात घेऊन सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 8 नव्या सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यात 3 महिला रक्षकांचा समावेश. त्यामुळे या ठिकाणी आता एकूण 24 सुरक्षा रक्षक तैनात असतील.